राष्ट्रवादी काँग्रेसचा धाराशिवचा उमेदवार अखेर ठरलेला आहे। धाराशिव लोकसभेसाठी विधान परिषद आमदार विक्रम काळे यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती मिळते। विक्रम काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेऊन धाराशिव लोकसभेसाठी विक्रम काळे यांचं नाव घोषित करू शकतात। आज सकाळीच विक्रम काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची त्यांचं शासकीय निवासस्थान देवगिरी इथं भेट घेतल्याची माहिती मिळते। तेव्हा एक महत्त्वाची अपडेट, आज राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे। अधिकचे अपडेट जाणून घेत निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, खरं तर धाराशिवसाठी आता विक्रम काळेंचं नाव हे निश्चित समजलं जात आहे, काय अपडेट मिळत आहे? दीपक, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कदाचित पत्रकार परिषद घेतील आणि आजच उर्वरित जे त्यांचे उमेदवार बाकी आहेत त्यांची नावं जाहीर करताना आपल्याला पाहायला मिळतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला नाशिक आणि धाराशिव हे दोन लोकसभा मतदारसंघ देखील आलेले आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ उमेदवार असणार आहेत, तर धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिक्षक आमदार विक्रम काळे यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे। मी सध्या देवगिरी निवासस्थानी आहे। आज सकाळीच देवगिरी निवासस्थानी विक्रम काळे आले होते। अजित पवार यांची त्यांची बैठक देखील झाली। त्या ठिकाणचे स्थानिक दुसरे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण ते देखील त्यांच्यासोबत होते। एकंदरीतच आमदारांसोबत चर्चा केल्यानंतर आता अजित पवारांच्या वतीनं विक्रम काळे यांच्या नावावर कुठेतरी शिक्कामोर्तब झाल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे 4 वाजेपर्यंत पत्रकार परिषद घेतील आणि उमेदवारांची नावं जाहीर करताना आपल्याला पाहायला मिळतील। दीपक, निलेश, या नावाची अधिकृत घोषणा कधी होऊ शकते? दीपक, या नावांची आजच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। केवळ आता 2 उमेदवारांची नावं घोषित करणं बाकी आहेत। छगन भुजबळ आणि विक्रम काळे यांचं नाव आजच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घोषित करतील। यापूर्वीच आपण जर पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे। रायगडमधून सुनील तटकरेंचं नाव निश्चित झालेलं आहे आणि इतर जे परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या कोट्यातून मात्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावरच महादेव जानकर निवडणूक लढणार आहेत। ते आज फॉर्म भरतायत। त्या ठिकाणी अजित पवार आज जाण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे इतर जे 2 मतदारसंघ बाकी होते त्यांचे उमेदवार देखील आज घोषित होताना पाहायला मिळत आहेत। आज 4 वाजता पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळी या 2 उमेदवारांची नावं घोषित केली जातील। दीपक, पण या सगळ्यामध्ये खरं तर सरप्राईज एलिमेंट आहे, ते म्हणजे विक्रम काळेंचं नाव। विक्रम काळेंचं नाव अचानक कसं काय चर्चेत आलं आणि परदेशींचं नाव कसं काय मागे पडलं, याबद्दल काही कळू शकलंय? सातत्यानं याच्या आधी आपण जर पाहिलं तर सनदी अधिकारी असणारे परदेशी यांच्या नावासंदर्भामध्ये दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू होती आणि त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार ही शक्यता जवळपास निश्चित झाली होती। मात्र या लोकसभा मतदारसंघामधून जर मला लढायचं असेल तर मी भाजपच्या चिन्हावरच लढेल अशा पद्धतीची अट श्रीकांत परदेशी यांच्या वतीनं ठेवण्यात आली होती आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी अडचण झाल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 5 जागा आलेल्या आहेत, त्यापैकी 1 जागा पुन्हा भाजपला द्यायची असेल तर पुन्हा एकदा 1 जागा कमी होईल आणि यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देखील एक अट समोर ठेवली होती। कोणत्याही परिस्थितीमध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघातून लढायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह याच चिन्हावर घड्याळ चिन्हावर उमेदवार उभा राहिला पाहिजे आणि घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढली गेली पाहिजे आणि त्यासाठीच कुठेतरी ही अट ठेवल्यानंतर सनदी अधिकारी परदेशी यांचं नाव मागं पडलं आणि त्यानंतर आता त्या ठिकाणी विक्रम काळे यांना संधी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। तत्पूर्वी जर आपण आणखी माहिती घेतली तर सागर बंगल्यावर स्थानिकचे जे सगळे आमदार आहेत त्या सर्वांना बोलवण्यात आलं होतं। मग शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत असतील ते आले होते, राणा जगजित सिंग ज्यांना सातत्यानं मागणी होत होती की तुम्ही लोकसभा लढायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून, मात्र त्यांना पहिल्यापासूनच स्पष्ट नकार दिला होता आणि त्यामुळं आता आपण पाहतोय की ही सर्व नावं आता मागं पडलेली आहेत। राहुल मोठेंचं देखील नाव चर्चेमध्ये आलं होतं। यासोबतच राष्ट्रवादीचे बिराजदार नावाचे आणखीन एक त्या ठिकाणचे कॅन्डिडेट आहेत जे या ठिकाणाहून प्रचंड प्रमाणामध्ये तयारी करत होते आणि लोकसभेला मला संधी मिळणार अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती। मात्र आता या सर्वांची नावं मागं पडलेत आणि विक्रम काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। आज सकाळी अजित पवार यांच्यासोबत त्यांची पुन्हा एकदा बैठक पार पडली, चर्चा झाली आणि काही वेळापूर्वीच विक्रम काळे देवगिरी निवासस्थानाहून बाहेर पडलेले आहेत आणि ते दुपारी 4 वाजता त्यांच्या नावाची घोषणा होईल। आणि छगन भुजबळ यांच्या बाबतीत देखील आपण पाहतोय सातत्याने विरोध होत होता, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ती जागा सोडलेली आहे आणि त्या ठिकाणी छगन भुजबळ हे उमेदवार असणार आहेत। दिल्लीतून त्यांची जागा फिक्स झाली ही देखील माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। दीपक, त्यामुळे आता स्वाभाविकपणे सुनील तटकरेंकडून केव्हा पत्रकार परिषद घेऊन आता नाव जाहीर केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।